नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी करणार आहे कांदा कुरडईची भाजी. त्यासाठी मी 10-12 कुरडया घेतलेल्या आहे. तर ह्या कुरडया मी एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यामध्ये पाणी टाकून 1 ते 1.5 तास ही कुरडई भिजत घालायची आहे. एक 1.5 तास झालेला आहे. आता आपण बघूया आपल्या कुरडया भिजल्या की नाही. आपल्या कुरडया सुद्धा छान भिजलेल्या आहेत. या कुरडईमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. चाळणीवरती टाकायच्या कुरडया. संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे कुरडईमध्ये. कांदा कुरडईच्या भाजीसाठी मी असे 3 कांदे घेतलेले आहे. ते मी सालून घेतलेले आहे. त्याचा आता मी बारीक कापून घेणार आहे. तिघही कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे. भाजीसाठी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. त्याच्यात मी देठ काढून ते बारीक कापून घेणार आहे. दोघही मिरच्या. दोघही मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहे. 2 टमाटे घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे. टोमॅटो सुद्धा मी बारीक कापून घेतलेले आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. ते सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल तापलेलं आहे. आता मी त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे. अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली आहे. आता आपण त्यामध्ये चिरलेले कांदे टाकायचे आहे. कांदे 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. कांदा थोडा परतत आलेला आहे. आपण त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालणार आहे. 2 चिरलेले टोमॅटो घालायचे. हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे.
टोमॅटो सुद्धा थोडे परतत आलेले आहे. आपण आता त्यामध्ये 1 चमचा तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. दोन ते 3 मिनिटं परत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो. दोन मिनिटं झालेले आहे. कांदा टोमॅटो सुद्धा छान परतून झालेले आहे. आता आपण त्यामध्ये कुरडई टाकायची आहे भिजवलेली. चवीनुसार मीठ घालायचं. आणि 2 ते 3 मिनिटं परत परतून घ्यायचंय. सारखं हलवत राहायचं जेणेकरून आपली कुरडई चिकटणार नाही भांड्याला, याची काळजी घ्यायची आहे. दोन ते 3 मिनिटं झालेली आहे. भाजी छान परतून झालेली आहे. आता आपण वरून त्याच्यावर कोथिंबीर चिरलेली टाकायची आहे. गॅस सुद्धा बंद करायचा आणि आपली कांदा कुरडईची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे.